गोदा आरती करण्याचा अधिकार कोणाचा? या संदर्भात पुरोहित संघ आणि गोदावरी रामतीर्थ सेवा समिती यांच्याकडून परस्पर विरोधी दावे केले जात असताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी गोदा आरतीसाठी पहिल्या टप्प्यातील 11,77,00,000च्या निधीला मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात मुनगंटीवार नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी बांधकाम विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सांस्कृतिक कार्य विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे येत्या 19 फेब्रुवारी रोजी पहिली शासकीय गोदा आरती करण्याची तयारी समितीकडून सुरू करण्यात आली आहे. वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर नाशिकमध्ये देखील गोदा आरती व्हावी यासाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 56 कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. त्यामध्ये स्पष्टता नसल्याने मुनगंटीवार यांनी त्यात सुधारणा करण्याची सूचना करीत पुनर्प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली. आता गोदा जन्मोत्सवाचा मुहूर्त साधत येत्या 19 फेब्रुवारी रोजी पहिली शासकीय गोदा आरती करण्याचे नियोजन गोदावरी सेवा समितीकडून केले जाणार आहे. पुरोहित संघ आणि गोदावरी सेवा समिती यातील वाद अजूनही संपलेला नाही. सध्या तरी रामकुंडावर नित्यनेमाने होणाऱ्या आरतीसाठी शासनाने समितीची घोषणा केल्यानंतर त्याचा निधी मंजूर झाला खरा, मात्र अद्यापही त्याचे नियोजन झालेले नाही. यासाठी पुरोहित संघ आणि समिती यातील वाद शमलेला नाही. तसे तर दोन्ही समित्यांमध्ये मान्यवरांचा समावेश आहे. तर शासनाच्या रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यामध्ये 11 जणांचा समावेश आहे. तर पुरोहित संघात 13 जणांची कार्यकारिणी आहे. तीच सध्या पारंपरिक पद्धतीने गोदा आरतीची जबाबदारी सध्या सांभाळते. जर थोडं मागे जाऊन बघितलं तर पुरोहित संघाकडे गोदावरीची परंपरेनुसार जबाबदारी अनेक वर्षापासून आहे. पुरोहित संघ येणाऱ्या भाविकांना आरतीचा मान देत दररोज सायंकाळी आरती करते. शासकीय पाठबळ नसल्यामुळे इतर तीर्थक्षेत्रावर जशा भव्य दिव्य आरत्या होतात तशी भव्य दिव्य आरती आता नाशिकमध्ये होत नसली तरी या होणाऱ्या आरतीचे आकर्षण पिढ्यानपिढ्या कायमच आहे. गोदा आरती भव्य दिव्य व्हावी यासाठी शासनाने पाठबळ देण्याची मागणी नाशिकमधून पूर्वीपासूनच केली जाते आणि ती आजही कायमच. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रथमच गोदा आरतीला मान्यता देत निधी मंजूर केलाय. आता या आरतीला आर्थिक पाठबळ मिळणार असल्याने त्यात भव्य दिव्यता दिसू शकेल अशी अपेक्षा नाशिककर बाळगून आहे. मात्र आरतीच्या जबाबदारीचा प्रश्न अनुत्तरित आहे. पुरोहित संघात एकूण 13 सदस्य आहेत तर गोदावरी सेवा समितीत 11 सदस्य. या दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुरोहितांचा समावेश असला तरीही आरती कोण करणार याचा तिढा सुटलेला नाही. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती या दोघेही समित्या गोदा आरतीसाठी पुढे सरसावल्या असल्या तरी आता हा तिढा सुटणार कसा यावर अनेक खलबत्ते सुरू आहे. तरी याच अनुषंगाने शतकानुशतके दररोज गोदा आरती करणाऱ्या पुरोहित संघाचा अधिकार डावलणार का असा प्रश्न अखिल भारतीय संत समिती धर्म समाज प्रदेश अध्यक्ष अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या ट्रस्टची स्थापना 8 महिन्यांपूर्वी झाली असून त्यातील अनेक पदाधिकारी तर वर्षानुवर्षे गोदावरीवर फिरकलेलेही नाही. मात्र पुरोहित संघ शतकानुशतके दररोज गोदा आरती करतोय. आता हे तितकंच खरं आहे की वाराणसी हरिद्वारच्या धर्तीवर नाशिकला भव्य आरती करण्यासाठी काही वर्षांपासून पाठपुरावा देखील केल्यानंतर अचानकपणे रामतीर्थ गोदावरी सेवा समिती की जी 8 महिन्यांपूर्वीची स्थापना झाली तिच्या माध्यमातून गोदा आरतीचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न म्हणजे पवित्र रामकुंडावर स्थानिक पुरोहित संघ आणि तीर्थ पुरोहितांना डावलण्याचा प्रकार असल्याचा दावा पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केलाय. संघांच्या वंश परंपरेच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार या समितीच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचा आरोप देखील शुक्ल यांनी केलाय. आमच्या पिढ्यांनी 12ही महिने दररोज गोदेवर गोदा आरती पूजन करताय. तसेच भव्य प्रमाणात गोदा आरती घडवून आणण्यासाठी अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी आमदारांच्या माध्यमातून काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केलाय. ही आरती भव्य प्रमाणात होण्याच्या दृष्टीपथात येऊ लागते. त्याचवेळी अचानकपणे स्थापन झालेल्या समितीच्या माध्यमातून शासनाची दिशाभूल केली जाते. शासन प्रशासन या समितीला गोदा आरती करण्यास सांगून एक प्रकारे तीर्थ पुरोहितांना डावललं जाते. ही बाब पंचवटी ग्रामस्थांना साधू संतांना देखील मान्य नाही. याची नोंद प्रशासनाने घ्यावी असे सतीश शुक्ल यांनी स्पष्टपणे सांगितले. तर दुसरीकडे अखिल भारतीय संत समिती धर्म समाज प्रदेशाध्यक्ष अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी गोदा आरतीकरिता आम्ही लोक प्रतिनिधी आमदारांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत काही वर्षांपासून पुरोहित संघ आणि मी वैयक्तिक पाठपुरावा केला असल्याचे सांगून आहे. या आरतीच्या माहितीसाठी मी काशी, हरिद्वार, उज्जैन आणि अयोध्येतील आरतीची माहिती घेण्यासाठी जाऊन सर्व बघून त्याची माहिती एकत्रित केली आहे. गोदा आरती पुरोहित संघांसह सर्व समाजातील भाविकांच्या माध्यमातून व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले असल्याचा निर्वाळा त्यांनी दिलाय. मात्र प्रत्यक्षात नवीन समितीला घुसवण्यात आले आहे.
तसेच प्रारंभापासून प्रयत्न करणाऱ्या मलाही समितीमध्ये स्थान देण्यात आले नाही, तरी देखील माझी हरकत नाही. मात्र पुरोहित त्यांच्या वंशपरंपरागत अधिकाऱ्यांना डावलून गोदा आरतीचा घाट घालणे योग्य नाही. तसेच समितीच्या नावाखाली स्वतः किंवा कोणाकडूनही निधी गोळा करणे योग्य नाही. त्यामुळे पुरोहित संघाला सर्वसाधारण आखाड्यांचे, संघटनांचे समर्थन असल्याचं अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितले. आता एकंदरच काय तर गेल्या 8 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या समितीला गोदा आरतीची जबाबदारी देऊ नये असा सूर गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून उमटतोय. नाही तर त्याचा तीव्र विरोधही जाणवतोय. आता याबाबतचा तिढा लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी कशा प्रकारे सोडवतात हे येत्या 19 फेब्रुवारीलाच कळेल. मात्र धार्मिक कृत्यात तरी कोणीही खोडा न घालता नाशिकच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या गोदा आरतीचा सर्वांनी मान राखत योग्य तो तोडगा काढून कुणाकडे तरी जबाबदारी देऊन नित्यनेमाने गोदा आरती भव्य दिव्य व्हावी ही सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा मात्र नक्कीच.